बघा स्कॉलरशिप मध्ये बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला एक प्रकरण आहे त्रिकोण मोजणे. काय आहे? त्रिकोण मोजणे. चौकोन किंवा चौरस मोजणे. तर ह्याची ट्रिक आहे. तुम्ही जर असं प्रत्येक वेळेला जर मोजत बसलात 1 2 3 4 हे 4 आहे तर ते चुकतं. आता इथं मोजायला गेलात 1 2 3 4 5 6 7 8 असं जर मोजत बसलात तर ते तुमचं उत्तर बरोबर येत नाही. किंवा मोजून जर लिहायचं म्हटलं तर आकृती जर मोठी असेल आणि त्याचं जर उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर वेळ लागतो. आणि स्कॉलरशिप हा विषय काय आहे? कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त विचार करून प्रश्न सोडवायचे. वेळ जास्त आहे का? नाही. 75 प्रश्न आहेत आणि तुम्हाला वेळ कमी आहे त्या मानाने. मग त्यामुळे स्कॉलरशिपचा जी स्पर्धा परीक्षा आहे ती वेळेचं नियोजन करण्यासाठी असतं आणि कमी वेळेमध्ये जास्त गणित करता येणं त्यासाठी सूत्र माहित असणं गरजेचं आहे. तर आपण ह्याच्या आधी आपण एकदा पाहिलं होतं चौरस कसे मोजायचे, बरोबर? तर त्रिकोण कसे मोजायचे ते पण आज आपण बघणार आहोत. तर त्याची ट्रिक आहे, सोपं सूत्र. इकडे तोंड करून बसतो अशी फिरून बस. तर बघा जेव्हा तुम्हाला अशी एखादी आकृती दिली जाते, इथं बघा ही आकृती दिली आणि तुम्हाला म्हटलं की या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या लिहा, तर काय करायचं माहितीये का? त्याचा जो वरचा ही शिरोबिंदू आहे की नाही, ह्या शिरोबिंदूतून किती रेषा निघल्या त्याच्यावर लक्ष ठेवायचं. काय करायचं? ह्या शिरोबिंदू मधून वरच्या किती रेषा निघल्यात त्या पायथ्यावर, हा त्याचा पाया असतो, त्या पायापर्यंत किती रेषा निघल्यात तेवढे फक्त भागांना भाग देऊन टाकायचे. मग आता ह्या ह्याच्यातून जर रेष बघितली तर किती भाग झाले याचे? 2. हा एक भाग आणि हा एक भाग. फक्त याची बेरीज करायची. 1 + 2 3. ही झाली तुमची ह्या आकृतीमधल्या त्रिकोणांची संख्या. सोपे की नाही? आता तुम्ही काय केलं असतं? त्रिकोण मोजले असते. हा एक दिसतोय, हा एक दिसतोय, लिहा 2. बरोबर ना? पण तसं नसतं. काय करायचं? ह्या शिरोबिंदू मधून जेवढ्या रेषा निघाली ना आणि त्यानुसार जेवढे भाग झाले तेवढे भाग लिहा फक्त पायथ्यापर्यंत. 1 2 आणि त्या दोघांची नंतर काय करायची? बेरीज. 1 + 2 या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत. नेक्स्ट बघा, आता हा शिरोबिंदू बघा, ह्या शिरोबिंदूतून किती रेषा आल्या तर किती भाग झाले तेवढे फक्त नंबर द्यायचे. 1 2 3. बरोबर का? आता ह्यांची काय करायची? 1 2 3 ची बेरीज. 1 + 2 + 3 करायची. बेरीज किती झाली? 6. म्हणजेच ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 6. सोपं आहे का? हो. माहित होतं का तुम्हाला? नाही. ठीक आहे. आता ह्या त्याच पद्धतीने आता तुम्ही मला सांगा ह्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या तुम्ही काढा सूत्र वापरून. 1 2 3 4 5. आता काय करायचं ह्याचं? बेरीज. 1 + 2 + 3 + 4 + 5. करा मग हे सगळ्यांची बेरीज. 11. किती झाले? 5 आणि 4 9 9 3 11 म्हणतोय. अरे 5 आहेत रे. 5 आणि 4 9 9 3 12 12 आणि 2 14 रे 15. म्हणजे ही आकृती जर आपण त्रिकोण मोजत बसलो तर आपलं काही फक्त हा एक दिसतोय, हा एक दिसतोय, हा एक दिसतोय, 5च त्रिकोण तुम्ही लिहितात. पण तसं नसतं. जेवढ्या पायथ्यापर्यंत रेषा आल्या शिरोबिंदूतून तेवढे फक्त भागांना नंबर द्या आणि त्या सगळ्यांची बेरीज करा. समजलं? समजलं का त्रिकोण कसे मोजायचे? आता ह्या आकृतीमध्ये जरा वेगळं आहे. पण कसं करायचं? पायथ्यापर्यंत शिरोबिंदूतून आलेल्या ज्या रेषा आहेत ना त्या पायथ्यापर्यंत फक्त लक्ष ठेवून मोजा. आता पहिल्यांदा आपण ह्या भागाचा विचार करू. पायथा आहे असं लक्षात ठेवा आणि रेषेतून आली असं समजा. मग सांगा किती भाग झाले? 1 2 3 4 5 6. मग अगोदर ह्या सगळ्यांची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. हा बेरीज सांगा. 6 4 10 10 3 13 13 2 15 15 ने 16 21 कोण म्हटलं रे? बरोबर ना? मॅडम ते 5 लिहायचं राहिले. ओके 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 5 राहिले आपलं. बरोबर आहे. 5 + 6 5 + 6. आता करा बेरीज. 21 6 आणि 5 11 11 आणि 4 15 15 आणि 3 18 18 आणि 2 20 20 आणि 1 21. म्हणजे बरोबर आहे, हे 21 येतं. आता इथं समोर जी आडवी रेष मारली ना हा पण एक पायथा धरायचा. त्या शिरोबिंदू पासूनचा हा पायथा धरायचा आणि त्याची भाग परत करायची. हा 1 2 3 4 5 6. आता ह्याची पण परत तशीच बेरीज केली तर किती उत्तर येईल? 21. 4 + 5 + 6
म्हणजेच किती आलं उत्तर 21. म्हणजे ह्या पायथ्याचे 21, ह्या पायथ्याचे 21 आणि अजून एक पायथ्या राहिलाय त्याला पण नंबर द्या. 1 2 3 4 5 6. मग ह्याची पण बेरीज किती येईल रे? 21 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. मग किती झाले? 21. मग ह्या तिघांची शेवटी सगळ्यात शेवटी बेरीज करायची. 21 अधिक 21 अधिक 21 सांगा. 63. किती आहेत मग ह्या आकृती त्रिकोण? 63. एवढे त्रिकोण मोजले असते का परीक्षेत? सगळे 2 तास गेले असते त्याच्यातच. ही काय आहे? त्रिक आहे. किती जणांना समजली? अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेत जर तुम्हाला त्रिकोण मोजा असा जर प्रश्न आला तर फक्त पायथ्या लक्षात ठेवायचा. पायथ्याला फक्त शिरोबिंदूतून निघणाऱ्या रेषेचे भाग लक्षात ठेवायचे. जेवढे भाग आहेत त्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. ओके. आता नेक्स्ट आहे चौकोन किंवा चौरस मोजणे. ह्याच्यामध्ये आपण शिकवलं होतं चौरस कसे मोजायचे. बरोबर ना कटले? तर जेव्हा चौरस दिलेले असतात तेव्हा काय करायचं? फक्त नंबर द्यायचे. इकडे किती आणि खाली किती. खाली वाढणारे चौरस किती आणि तुमच्या पलीकडे उजव्या हाताला वाढणारे चौरस किती ह्याला नंबर द्यायचे. 1 आणि 1 पासून पुढे नंबर देत जायचं 2. पण इथे 2 असेल. परत 1 आणि 1 पासून खाली नंबर देत जायचं 2. नंतर काय करायचं रे? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तिरका तिरका गुणाकार करत जायचं. 2 गुणिले 2 4 आणि ह्या 1 एकी 1च. 1 चा गुणाकार जर केला तर 1 एकी 1. ह्या दोघांची नंतर शेवटी जर बेरीज केली तर किती आलं? 5. म्हणजेच ह्या आकृतीमध्ये चौरस किती आहेत? 5. सोपं आहे. आता नेक्स्ट आकृती बघा. जेव्हा अशी आकृती तुम्हाला असते तेव्हा काय करायचं असतं? मग या आकृतीमध्ये ह्याला नंबर द्यायचे. याला काय करायचे? नंबर. आता ही तुम्ही जर बाहेरची आकृती बघितली तर ही कोणासारखी रे? नाही नाही, ह्या आकृती सारखी आहे का? ही छोटी आकृती जी आहे ती मध्ये आहे का? आणि सेम तशीच आकृती बाहेर आहे. बरोबर का? मग इथं पण तसंच येणार. ह्या आकृतीतले बाहेरचे 5. ही आकृती आहे ना ही मध्ये 1 आहे आणि सेम तशीच बाहेर येते. मग ह्या मधल्या आकृतीचे किती? 5 आणि ह्या बाहेरच्या आकृतीचे किती? 5. म्हणजे किती झाले टोटल चौरस? 10. कळालं? कळालं कसं काढायचं ते?